हमको कोर्ट का आदर्श है, हम कोर्ट का मानेंगे, आपका हुक्म भी हम मानेंगे। लेकिन सर जैसा पीआई मॅडम ने हमको सपोर्ट किया आज तक, पासून तर इथपर्यंत पुढातून टाकून द्या ना। आमचे मंदिर भी नाही, आता ते 2000 लोक आहेत एका प्रस्तावमध्ये, कुठे ठेवायचा आम्ही आता पहिले। आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे में। जिस तरह से आप हमारे चैनल के जरिए लगातार देख रहे हैं, हरसुल परिसर का मामला बहुत गरमाया हुआ है। यहाँ पर जो रोड वाइंडिंग का काम को लेकर लोगों में एक दुविधा है कि किस तरह से प्रशासन इस पे एक्शन लेगा। कल हाई कोर्ट में भी फैसला आया है, हाई कोर्ट ने भी यही बताया है कि हम प्रशासन का साथ देंगे। इसमें जो भी आगे कार्रवाई होगी, जो लोग यहाँ पे रहने वाले हैं वो जो पैसों की डिमांड कर रहे हैं, कि काफी लोगों का ये कहना आया कि हमें टीडीआर नहीं चाहिए, हमें चाहिए पैसा, हमें जो हमारी प्रॉपर्टी मनपा द्वारा तोड़ी जाएगी उसका पैसा देना चाहिए। इन्हीं सब मुद्दों को सुनने के लिए आज प्रशासन ने एक मीटिंग कॉल की थी। पुलिस डिपार्टमेंट भी इस मीटिंग में थे, मनपा अधिकारी भी इस मीटिंग में मौजूद थे और यहाँ पे बहुत सारे गांव के लोगों की बात को सुना गया। फिर उसके बाद एसीपी साहब ने भी इस पर अपनी प्रतिक्रिया दी, जो एसीपी साहब मीटिंग में आए थे, कि कानूनी तौर पर जो भी चीज होगी उसे माना जाएगा। ये एक हमारी खास रिपोर्ट है, जो कंप्लीट मीटिंग है उससे हमने शूट किया आपके लिए। देखिए इस मीटिंग में क्या हुआ और प्रशासन ने इस मामले पर क्या कहा। त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मनपाचे अधिकारी देतील। तर आपली काय आशंका, आपली धार्मिक काय व्यवस्था आहे, त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे हे आपण थोडक्यात सांगा, त्याचा आपल्याला उत्तर कॉर्पोरेशनचे अधिकारी देतील। हरसुल संभाजीनगर परिसर में हरसुल पुलिस स्टेशन की ओर से जो संभाजीनगर में जो अतिक्रमण हटाने का काम चल रहा है, पीआई मैडम ने यहाँ मीटिंग बुलाए, सब गांव के लोग यहाँ उपस्थित है। सबसे पहले मैं हमारे जो एरिया के जो एसीपी साहब है, पाटिल साहब, हरसुल पुलिस स्टेशन की निरीक्षक मैडम, महानगर पालिका के गिरी साहब, जमशीद साहब, सुरकर साहब, हरसुल पुलिस स्टेशन के पीएसआई केदार साहब, यहाँ सभी मौजूद हैं। सबसे पहले मैं मेरे हरसुल गांव की कमेटी की ओर से, मस्जिद कमेटी की ओर से और सभी गांव वासियों की ओर से इनका मैं शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने गांव करियों को बोलने का मौका दे रहे, आज सुनने का मौका दे रहे। आज ये भी बोलेंगे, अपना सुनेंगे, अपन बोलेंगे। सर मैं 2 या 3 मिनट में मेरी बात खत्म करूंगा। आपने मुझे जो बोला है इस आदेश का पालन होगा। सर मैं आपको बताना चाहता हूं कि हरसुल जो परिसर है, ये 91-92 में महानगर पालिका में ये परिसर आया हुआ है। पहले हम 91-92 85 में इसकी पूर्तता हुई थी सर, पूरी कंप्लीट। हम संभाजीनगर में नहीं थे सर, पहले हमारा गांव अलग था, पंचायत में था। आज जो सुप्रीम कोर्ट का निर्णय है अतिक्रमण हटाओ, ये मुहिम चली है। हम अतिक्रमण में नहीं है सर, मैं आपको बोलना चाह रहा हूँ, कारपोरेशन के अधिकारी से मैं बोलना चाह रहा हूँ कि हमारा जो गांव है हमको परमिशन लागू होता नहीं। महानगर पालिका का जो परमिशन मांग रहे हमारे कमिश्नर साहब, हमको ये लागू होता नहीं सर। हमारे पास पंचायत के परमिशन है। जब हमारा कारपोरेशन में गांव नहीं था तो हम कारपोरेशन का परमिशन कैसा बताएंगे। हाँ, अगर जब कारपोरेशन 85 में आ गया और किसका नया घर है तो इसको तुम कारपोरेशन का परमिशन मांग सकते हैं। हमारे गांव घर 300 साल पुराने, 400 साल पुराने हैं। जब हमारा 2 साल पहले 23 में रोड रुंदीकरण में हमारे 100 से ज्यादा मकान गए सर। बेंसी ने हमारे मकान लिए। मकान के अंदर मेरा 2000 स्क्वायर फीट मकान था, या हमारे कोई भाई का 3000 था, कोई भाई का 500 स्क्वायर फीट था। ये मकान आधे आधे रोड में गए, तो इसका मुबदला हमको मिला है सर। पैसा मिला है, हमारा विरोध नहीं। हमने खुशी खुशी गांव वासियों ने कलेक्टर साहब के जगह एंट्री में किए, हमको मुबदला दिया। लेकिन सर जब घर मेरा ऐसा, मैं व्यक्तिगत बता रहा हूँ सर, मेरा अगर इसमें 1000 फीट गया तो मेरा 1000 बच गया, तो मैं तो इसको रिपेयर करूंगा। तो इसके लिए परमिशन की क्या जरूरत है मेरे पास ऑलरेडी पुरानी परमिशन है।
तो ऐसे घर हमने जो हमको पैसा मिला था ये हमने इसमें लगाया। और अब जो मुहिम आई है कारपोरेशन की 50-50 लेने की, तो गांव वालों का इसको विरोध नहीं है सर। गांव वाले आपको बताएंगे, मैं अब गांव का विषय खत्म कर रहा हूँ, इसके बारे गांव में आपको बताएंगे मुबदले के बारे में। अब मस्जिद कमेटी का मैं अध्यक्ष हूँ सर, कब्रस्तान कमेटी का भी मैं मेंबर्स हूँ, दूसरा हमारा 2 अध्यक्ष हैं, 2 मस्जिद मेरे अंडर में है, मैं काम करता हूँ। मेरे अंडर मतलब ये सरकार की जगह है, लेकिन मुझे ट्रस्टी हूँ मैं। तो मस्जिद का जब हमारा जगह गई सर 50%, तो जब हमारी मस्जिद नहीं गई, इसमें हमारी जगह गई, हमको 96 लाख रुपए इसके मिल चुके हैं, हमको इसका मुबदला मिला, हमारा विरोध नहीं है। मंदिर का मसला है तो हमारे मंदिर के भाई बोलने वाले हैं, अभी चर्चा हो गई। दूसरे मैं सिर्फ और बाबा साहेब अम्बेडकर का मसला है, ये भी बोलने वाले हैं। मैं मस्जिद की कब्रस्तान की आपको बात करूंगा, 1 मिनट में मेरी बात खत्म हो जाएगी। सर संभाजी नगर के अंदर जितनी भी मस्जिद रोड वायरिंग में जा रही है, आपको सपोर्ट हर जगह मिलेगा, हरसूल वासियों का 100% समर्थन आपको मिलेगा, मैं आपको आश्वासन दे रहा हूं, 100% मिलेगा। मैडम ने आदेश किया, हमको बोला श्री विनोद भाई हमारा ऐसा हाईकोर्ट का निर्णय आया, आप भोंगे निकालो। मैडम से पूछो, सबसे पहले हमने भोंगे निकाले सर। हमको कोर्ट का आदर्श है, हम कोर्ट का मानेंगे, आपका हुक्म भी हम मानेंगे। लेकिन सर जैसा पीआई मैडम ने हमको सपोर्ट किया आज तक अच्छे काम में, हक काम के ऊपर, तो हमारा भी आप यहाँ पे आए एसीपी साहब, आप भी हमको सपोर्ट कीजिए। अगर हमारा इसमें कुछ होगा तो आप बताइए, हमको मार हम करने को तैयार है। मस्जिद की जगह है, कैसी करना है, जो कारपोरेशन के 3 अधिकारी आए, इन्होंने आना, सर्वे करना, गांव वालों से हम बात करेंगे, हमारी कमेटी से, और हम पूरी कोशिश करेंगे मस्जिद को हटाना है। बहुत लोग बोल रहे सर नहीं हटाना है, हम आपको बोल रहे हम अगर अच्छा काम विकास हो रहा है और लोगों की जानें बच सकती है रोड बड़ी करने में, हम आपके साथ हैं। कब्रस्तान का भी हमारा वही विषय है, कब्रस्तान भी हम बिल्कुल हटाएंगे सर, लेकिन इसकी हमसे चर्चा होना चाहिए। अभी मुझे जमशेद साहब ने बोले कि बिल्कुल हम आएंगे, सर्वे करेंगे। हमारे पास इधर की जो मस्जिद है सर, अपने जाते होगा अभी जाएंगे आप तो राइट में, ये सर 1000 साल पुरानी मस्जिद है सर, ये मैं नहीं बोल रहा हूँ, आप जाके देखिए, ऐतिहासिक मस्जिद है, ऐतिहासिक दरगाह है। अब इसको कैसा हटाना है, चर्चा के बगैर हटेंगे नहीं, बिल्कुल हम सहकार्य करेंगे, पूरा जितना होगा मेरी तरफ से मैं करने को तैयार हूँ। फिर से मैं एक बार बोल रहा हूँ कि हमारे जो हरसूल परिसर के पीआई मैडम हैं, इन्होंने हमें अभी तक गांव में शांतता रखना है, ये लोगों की जिम्मेदारी है, और पुलिस को लोगों से अपेक्षा होती है, और पुलिस भी शांतता कैसे रखना है, ये पुलिस से भी लोगों को अपेक्षा होती है। दोनों अगर मिलकर काम करते तो 100% हमारे गांव में शांतता रहेंगी सर। मैं 1 मिनट में और गांव का बोल रहा हूँ सर, हमारे गांव में हिंदू मुस्लिम दलित सब रहते हैं। व्यक्तिगत झगड़ा होगा, मेरा भी झगड़ा होगा किसी से, व्यक्तिगत झगड़ा सर, प्लाट का हो, जमीन का हो, काय का भी हो, लेकिन जब गांव का मसला आता है हम सब एक जगह आते हैं। चाहे बाबरी मस्जिद का जो मसला हुआ पहले, या कोई भी मसला हो, हमारे गांव में सर, पाटिल साहब मैं आपको खास तौर से बोल रहा हूं, हमारे गांव के अंदर आज तक दंगल नहीं हुई सर। आप रिकॉर्ड निकाल लो, सिडको पुलिस स्टेशन था हमको पहले, फिर बेगमपुरा था, हरसूल मैडम है, तीनों पुलिस स्टेशन हमारे गांव का रिकॉर्ड निकालो। झगड़े होंगे व्यक्ति, लेकिन जब गांव की बात आती है, समाज की बात आती है, हम पूरे एक साथ खड़े हैं। इतना बोल के सर आप आए, हमारी आपसे वही अपेक्षा है जो कमिश्नर साहब है सर महापालिका के। शाळेत जातात आणि आता माझं जो तरी सफिशियंट आहे, कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक जाम होत नाही, काही नाही। आणि आता तुम्ही रोड करताना फक्त अर्धा रोड केलेला आहे, आता तुम्ही पूर्ण अर्धा राहिलेला करून घ्या, तुमचं काम धकतं साहेब। आणि आमच्या गावकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका, हातावरचे लोक आहे आमच्याकडे अक्षरशः, त्यांना कुठल्याही प्रकारची राहायची व्यवस्था नाही गावात, काही नाही। ते तुम्ही प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या त्याला रोडवर येणं आहे, अशी परिस्थिती। काही 4-5 जण तर असे, त्यांना कुठंच राहायची व्यवस्था नाही आज, आणि भाड्यानं घर सुद्धा त्यांना कोणी आता अगोदर डिपॉझिट मागतं साहेब लोक, आणि तुम्ही जर मोबदला दिला नाही तर आम्ही काही त्याला देऊ शकत नाही डिपॉझिट पण, तर आम्ही राहायचं कुठं मग? हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे गणेश। आता तेवढी जे माझं घर आहे, पोस्ट ऑफिस बिल्डिंग जे आहे ना, तेवढंच आहे साहेब। मला पुढे 1 गुंठा जमीन नाही आहे, काही नाही आहे। ते 30-40 रुपये भाडं येतं, 24,000 रुपये पेन्शन येते, 2-3 मुली आहेत, त्याचे लग्न केलं साहेब। मला गावामध्ये 1 गुंठा जागा सुद्धा, मी कसं जावं? तर माझी एवढीच विनंती आहे की आमच्या घेत का नाही, पण आम्हाला आधी मोबदला द्या, आणि योग्य मोबदला द्या। कमीत कमी आमचं
पुनर्वसन कुठं घेऊ आम्ही तेवढं करू. पण विनंती आहे साहेब, कळकळीची विनंती आहे, जर कर्मचारी जर तुमच्या समोर रडत असेल याच्यापेक्षा आणखी आपल्या डिपार्टमेंटचं दुर्भाग्य काय. काही नाही मॅडम, माझं चौकशी करू शकता तुम्ही, एवढंच बोलायचं. सर, माझा मुद्दा असा आहे, आमचं पुरातन मंदिर आहे, 300 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सर, आणि ते पूर्ण जातं, एकही फूट राहत नाही. आता आमची संस्कृती संपून टाकायची का, म्हणजे असा अर्थ होतो सर. हनुमान मंदिर संस्कृती सुद्धा राहणार नाही इथं, कारण ते आमचं ग्रामदैवत आहे सर. त्याला एकही फूट जागा नाही तर मग जागा तरी द्यावा असं आम्ही त्यांना ॲप्लिकेशन केलेलंच होतं अगोदर. ते लोक मागण्या काय ते सांगत मागणी अशी आहे, हां मॅडम, अशी आहे मागणी की आम्हाला एक तर जागा देण्यात यावं, नाही तर मग मंदिर तोडूच नाही. हां मॅडम, मी काल आम्हाला नोटीस आली 7 दिवसात पुतळा तुम्ही तुमच्या हाताने काढून घ्या म्हणजे. हा 1966चा ऐतिहासिक पुतळा आहे. ह्या पुतळ्यासाठी तुम्ही आम्हाला जागा निश्चित करून द्या आणि एक लेखी तुमचं पत्र द्या आम्हाला, काय आम्ही हे बांधून देणार म्हणून, आणि काम चालू करून नंतर तुम्ही पुतळा हलवा. तसं आम्ही पुतळा हात लावू देणार नाही मॅडम, तसं आम्ही कोणाला म्हणजे पुतळा हात लावू देणार नाही. हो, आमचं म्हणणं तेच आहे. नाही हो, आमचं म्हणणं तेवढंच, फक्त पुतळ्यासाठी जागा निश्चित करा, आम्हाला एक लेखी पत्र द्या तुमच्या वतीने, आम्ही हे बांधून देणार म्हणून. बस, आमची दुसरी काही मागणी नाही. आता रोडवरून जागा आहे 1200 ती बी चांगली, तुम्ही आत्मदान करणार का काय करणार मला काहीच सांगत नाही. माझे 2 भाऊ आणलेले आहे, माझ्या एज्युकेशनला काय करणार, मी मुलींचे लग्न करणार का काय करणार. आणि अगर पैसे मी दिले तुम्ही रोडवरती ना आत्मदान करणार. जय श्रीराम, जय मतदार. माझे असं म्हणणं आहे की आरसूलगाव येथील 8 मे 1966 रोजी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याच्यानंतर त्या मला समोरून केंद्रामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची इतकी जागा देण्यात यावी. अन्यथा गावामधील जो चौक आहे, इकडनं रोड आहे ना मोठा, इकडनं रोड आहे आणि हा 200 फुटाचा रोड आहे, त्याच्यामध्ये चौकामध्ये सुद्धा मला जागा देण्यात आली तरी मला चालेल. मला फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम चालू करून देण्यात यावी आणि आम्ही पुतळा अजून घेऊ. अन्यथा याच्यामध्ये मला प्रॉब्लेम कसा होईल. विडंबना हे दुसऱ्या समाजाच्या नाही, जे समाजचा माणूस का राहत नाही. अगर बाबासाहेबांचं माझं कापून खाली घेऊन ठेवलं आणि बाय चान्स एखाद्या लेकराकडून माणसाकडून कोणाकडून अगर त्याला हात लागला, काही इजा झाली पुतळ्याला, तरी विडंबना होईल. त्याच्यामुळे मला सर्वप्रथम माझी अशी महानगरपालिकेला नम्रतेची विनंती आहे, हात जोडून की तुम्ही सर्वप्रथम मला सर्व पहिले काम चालू करून देण्यात यावे. त्याच्यानंतर तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावू शकता. अन्यथा याच्या मी 15 दिवस पहिले आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि मी पूर्ण करणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे स्मशानभूमीमध्ये मागे टाकू शकत नाही. काही लोकांचं म्हणणे महानगरपालिकेची जागा आहे स्मशानभूमीमध्ये बाबासाहेब दलितरीकडून ज्या माणसांनी आपल्याला बाहेर काढलेले, त्या दलितरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना गौतम दादा बसवू शकत नाही. एवढे 2 शब्द बोलून माझे. आणि सर्व माझे गावकरी बांधव, मी मंदिराचा हनुमान मंदिराचा अध्यक्ष आहे. हनुमान मंदिराचा अध्यक्ष आहे. हे मंदिर 300-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे जर हलवलं आणि आता आम्हाला एक तर जागा नाही आहे कुठंच आणि आम्ही जागा मागतोय. जागा आम्हाला पश्चिमेला जागा हे जे फार्माची जागा आहे, ती फार्माची जागा आम्हाला मंदिरापुरती जरी मिळाली तर चालेल. आम्ही बाकी गाभारा जरी असला आमचा तरी आम्ही तेवढ्यात मान्य करू. आमचं बाकी मंदिर सगळं तुटलं तरी चालेल, पण तुम्ही एक तर बायपास करा. त्या जसं तुम्ही आता या दिल्ली गेटला बायपास आहे तसा याच्यात टी पॉईंटला आहे. त्या पद्धतीनं तुम्ही हे येलो ग्रॅनमध्ये येतात ते टी पॉईंटची आपली मुत्री आहे ना, त्या मुत्रीप्रमाणे तुम्ही हे घ्या. आणि एवढं. हॅलो, हाँ मुख्तसर सभी को अस्सलामु अलैकुम।
मैं तो सभी अपने कमिश्नर साहब और जितने हमारे मैडम साहब सबके आने वालों का सबका शुक्रिया अदा करता हूँ। और सब लोगों ने अपनी अपनी बातें तो कही हैं, अपने फ़ायदे किए हैं और होने भी चाहिए वो। मगर मैं एक बात कह रहा हूँ, क्योंकि यहाँ पर जितने लोग बैठे हुए हैं सबसे अगर कोई इल्म कुरान को और हदीस को अगर कोई जानने वाला हो तो मैं ही हूँ। मेरे अलावा कोई इतना नहीं जानता, जो मैंने सब पर निगाह डाला हूँ। जैसे कमिश्नर साहब है, कमिश्नर साहब के हिसाब से वो अपना इल्म रखते हैं, हमारे मैडम साहब है वो अपने एतबार से पियाए का इल्म रखते हैं। मगर मैं मौलाना होने की हैसियत से अपना एक बोल रहा हूँ कि जैसे हम अपने प्लाटों की, अपने मकानातों के बारे में बोल रहे हैं, मगर इबादत की जो जगह होती है वो मस्जिदें होती हैं, यहाँ अल्लाह की इबादत होती है। और इसी की जगह से हम तमाम को लोगों को दिलों को सुकून मिलता है। क्या मिलता है हमें? सुकून मिलता है। तो लिहाजा ये घर जो है, इबादत गाहें जो भी है, चाहे मस्जिद हो चाहे मंदिर हो, ये अल्लाह की मिल्कियत होती है। इसमें हमारी किसी की मिल्कियत नहीं है, हम उसके मालिक बन नहीं सकते। और जब तक कि हमारे मालिक ना होने की वजह से हम किसी को ये नहीं कह सकते कि भाई हम मस्जिद है तो पीछे हटाएंगे और कहीं और जगह तब्दील कराएंगे, ये हम अपने दिल की कोई बात नहीं कर सकते हैं। जैसे मैं यहाँ सब में बड़ा एक आलिम हूँ, आलिम होने की हैसियत से मैं ये बोल रहा हूँ हमारे कमिश्नर साहब से कि मस्जिद चाहे दरगाह हो तो उसकी हद तक हम हमारे बड़े उलमा इकराम से बात करेंगे। और वो क्योंकि अल्लाह की मिल्कियत है, वो अल्लाह की जगह, अल्लाह का घर है। जब तक कि हमारे बड़े नहीं कहते हैं, हम वहाँ से मस्जिद का तबादला नहीं कर सकते हैं। और हम ये भी नहीं बोल सकते कि उसको पीछे हटाओ कि आगे हटाओ करके। तो बस मैं ये दो बातें कहकर अपनी बात जगह खत्म। और कब्रिस्तान भी जो हमारा अपना आगे है, इसमें कई हजार लोग, मैं तो 35 साल से यहाँ पर इमामत कर रहा हूँ और इन मरने वालों को गुस्ल भी मैं ही देता हूँ और इन मरने वालों को दफन भी मैं ही करता हूँ। तो मैंने 2000 से जायद लोगों को अपने हाथों से इन कब्रिस्तान में दफन किया है। अब यहाँ तक दफन है यहाँ पर हमारे कब्रिस्तान में। अब लिहाजा वो कब्रिस्तान के मरहुमीन भी किसको बोलेंगे? तो वो जगह की भी हमें ही करना पड़ेगी। तो वो हमारे इंशाअल्लाह वो भी एक टारगेट है कि अगर हम कब्रिस्तान के हद तक बोल सकते हैं कि कब्रिस्तान का थोड़ा बहुत हिस्सा जाता है तो जाने दो, मस्जिद का कोई हिस्सा अगर ऐसा होता है तो एक तो डीपी प्लान के एतबार से आगे पीछे करके उसको करना पड़ेगा। कमिश्नर साहब से मेरी इल्तिजा है और उसके बाद भी हम अपने जिम्मेदारों से बात करेंगे। मौलाना ने जो बोला है कि हमारे मस्जिद के इमाम है और ये हमारे अंडर में काम मतलब इमामत करते हैं। रुको यार, क्या लगा है तुमने? मौलाना ने जो बोला है कि मस्जिद हम हटा नहीं सकते हैं, ऐसा नहीं है। मौलाना भी इमाम आलिम है और बड़े बड़े उलमाओं से मेरी खुद बात हुई है, पर मैं हर बात यहाँ पे नहीं बोल सकता ना। तो हम शासन को, सरकार को, अगर हमारी मस्जिद पीछे अगर हटती है और इससे लोगों की जान बचती है तो हम उलमाओं से, मौलाना से बात करके ही हम कंप्रोमाइज करने को तैयार है। मंदिर वालों से भी मेरी बात हुई है, कब्रिस्तान भी, आज मैं नहीं बोल रहा हूँ ये बात, हजारों लोगों को पता है इस इलाके में, कब्रिस्तान में भी कंप्रोमाइज करने को तैयार है। ऐसा नहीं कि एक आदमी हटा देगा, चर्चा होंगी, बात होंगी, हमको जगह देते तो हम हटाने को तैयार है। ऐसा नहीं है, उलमाओं से बात करके हम सर जो भी काम आगे होगा विकास काम हम करेंगे। आदरणीय प्यारे मॅडम आणि आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी मी आपल्याला मॅडम 2 शब्द सांगू शकतो की सर्वांनीच मांडलेले की बाबा PR कार्ड धारक आहे। पहिली गोष्ट, आम्हाला अतिक्रमितचा हा हे नावच नाही दिलं पाहिजे की अतिक्रमण हटाव चीफ बैठक आहे, या अतिक्रमणासाठी या ठिकाणी सर्वांना बोलवलेलं असलं काहीच नाही। सर्व PR कार्ड धारक आहे हर्सुलमध्ये। त्यामुळे आम्हाला तुम्ही जे बोलताय की बाबा अतिक्रमण हटवण्यासाठी मीटिंग आहे, अतिक्रमणावरती बोलण्यासाठी मीटिंग, असं नाही। आम्हाला एकच मागणी आहे की आम्ही सर्व PR कार्ड धारक आहे, सर्वांकडे जागेचे पेपर आहे, तर आपण या ठिकाणी सर्वांना
मोबदला दिल्याशिवाय आपण हात लावून कोणाच्या प्रॉपर्टीला गावामध्ये मोबदला द्या आणि तुम्हाला विकास करायचा तर करा. परंतु मंदिर असेल, आता मंदिराला जागा नाही, हनुमान मंदिराला, मस्जिदीचं तसंच विषय, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तसंच. तर या ठिकाणी आपल्याला मंदिराला आज जागा नाहीये. मग आता तुम्ही हनुमान गावाचं मंदिर आहे ते बजरंगबलीचं, मग बजरंगबलीला तुम्ही जर जागा नाही तर आज गाव म्हणजे हनुमान असतोच. आता तुम्ही जुनी म्हण ऐकलेली असेल की वो गाव गेली हनुमान बार, तर मंदिराला जागा तर पाहिजे ना. हनुमान मंदिर म्हणजे गावाचं दैवत असतं ते, त्याला सुद्धा जागा नाही. मग ते मंदिराच्या जागेची काय व्यवस्था केली? मंदिराला जागा कुठं देणार? कारण मंदिर बसवायचं तर मूर्ती बसवायची तर कुठं बसवायची, हा बी एक विषय आहे ना. त्यानंतर माझं म्हणणं आहे की आपल्याला ह्या सगळ्या समस्यावरती एक तोडगा आहे. मी पहिले कमिशनर साहेबांसमोर पण बोललो होतो की आपण जर हरसूळ टी पॉईंट ते सांगलीपर्यंत उड्डाणपूल केला तर या सर्व समस्या आपल्याला एकही समस्या उद्भवणार नाही. कुणाला खर्च म्हणजे मोबदला देण्याची गरज नाही, पुतळा हटवायची गरज नाही, मंदिर हटवायची गरज नाही, मस्जिद नाही, कब्रस्तान नाही. या सगळ्या समस्यांचा तोडगा मी पहिल्यापासून सांगतो की उड्डाणपूल केला तर हे सगळं चांगलं होईल, सोयीस्कर होईल तुमच्यासाठी पण, म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे प्रशासनासाठी आणि आमच्या गावकऱ्यांसाठी सुद्धा. एवढं बोलून मी माझी 2 शब्द. आज हर्सुल गावामध्ये इंदिरा गांधीने एक फुलेनगर ही वसाहत बसवली होती. त्यामध्ये 52 घरं होतात. त्या 52 घरांना म्हणजे इंदिरा गांधी मार्फत बसवण्यात आलं होतं. ते 52 घरामध्ये काही घरं असे आहे की ते आज रोडमध्ये जात आहे आणि त्या लोकांना काहीच भेटत नाहीये किंवा त्यांचं पूर्ण राहण्याची, कुठं राहतील काय राहतील याची काही व्यवस्था सुद्धा नाही. किती असे लोक आहे जे रोज काम करतात आणि संध्याकाळी त्यांचं घरामध्ये जेवण करत होतं. आता अशा ठिकाणचे लोक जर त्यांच्या घरातून आज त्यांना काढून दिलं ते लोक कुठं जाणार आणि महानगरपालिका त्यांच्यासाठी काय करणार आहे? महानगरपालिका त्यांच्यासाठी काय व्यवस्था करणार? ते लोक कुठं राहतील? त्यांचा पण एक प्रश्न आहे. आता रोड हे भविष्याची गरज आहे. आज आपल्याकडं किती औद्योगिक म्हणजे क्षेत्रामध्ये किती टोयोटा सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत. यामुळं काय होणार की बरेच बाहेरचे लोक आपल्या शहरामध्ये कामासाठी येणार, दुसऱ्या राज्यातून येणार. तर साहजिक आहे का या शहरामध्ये ट्रॉफिक होणार, त्यासाठी रस्ते मोठे होते. याच्यात आमचा विरोध नाही, तर रस्ते आम्हाला पण वाटतं का रस्ते मोठे झालेच पाहिजे. परंतु आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही एक तर हर्सुल गावापुरतं, कारण की तर धार्मिक स्थळ खूप आहे, पूर्ण सिल्लोड अजंठ्यापासून इथपर्यंत रोड बनवलं. कलेक्टर साहेब कुठेही गेले नाही, पण हर्सुल कब्रस्तानच्या ठिकाणी स्वतः कमिशनर साहेब स्वतः येऊन त्यानं सर्वे केला आणि बघितलं काही तर रोडचा काही पर्याय निघू शकत नाही. आज बी झोपा फॅक्टरी पासून पुण्यापर्यंत रोडाचं काम जे मागं झालं होतं तेच थांबलेलं आहे, तेच पूर्ण झालं नाही. आणि आज परत इतका मोठा रोड करायचा, त्या रोडमध्ये बरेच लोकांचे घर जाते. त्यामध्ये एक अशी विनंती आहे का जर उड्डाणपूल बनवलं तर हे सारे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. मला असं वाटतं की सर्वांनी फक्त उड्डाणपुलाचाच आग्रह करावा, ज्यामुळे बरेच लोकांचे घर वाचतील, मस्जिद वाचल, मंदिर वाचल, कब्रस्तान वाचल. आज माझी आई कब्रस्तानमध्ये दफन आहे. 2 वर्ष झाले माझी आई वारली. माझ्या आईला आज काढून देणार का कब्रस्तान मधून? हेच माझं म्हणणं आहे. बाकी जे काही होईल ते सर्वांच्या राजी मर्जीनं झाले पाहिजे. आयुक्त साहेबांनी पण आमच्यावर दादागिरी नाही करायला पाहिजे अशी विनंती आहे. थँक्यू. माझं सविता अरुण गायकवाड. सर्वांना जय भीम. माझं एवढंच म्हणणं आहे की आता मंदिर हटवायचंय तर आमचा ग्रंथ चालू आहे काय, 3 महिन्याचा ग्रंथ असतो. आम्ही ग्रंथ वाचतो, वंदना घेतो आणि ते जर तुम्ही हटवलं तर आम्ही कुठं ग्रंथ वाचायचं? आम्ही आतापर्यंत खंडन करून दिलेलं नाहीये काय, आणि आता जर हटवलं ते तर कुठं वाचायचं आम्ही? आम्हाला पहिले आमचं व्यवस्थित करून द्या, मंदिर बांधून द्या. आमचा ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटवणार नाहीये काय. ज्यावेळेस आमचं मंदिर बांधून दिलं त्यावेळेस तुम्ही आमची काही म्हणणं नाहीये, तुम्ही हटवा काय.
फक्त आमचं तेवढं मंदिर बांधून द्या आणि ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटू शकत नाही. जय हिंद. जागा असेल 200 फूट जागा असेल तर तुम्हाला टीडीआर किती देणार आहे? जेवढी जागा संपादित होणार आहे ते प्रस्ताव दाखल करा. नियमानुसार जे काय तुम्हाला ते तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये, त्यानुसार तुम्हाला ते देण्यात येईल. हे सगळं पैशाचीच मागणी करणार आहे. स्वतः कमिशनर साहेब सगळे गावकऱ्यांच्या वतीने आम्ही मीटिंग घेतली आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आम्हाला सगळ्यात त्यांनी शब्द दिलेला आहे. पत्रकार बंधू इथं बसलेले आहे आणि साहेबांना सांगितलं हसूल कारण आम्ही पैसे देऊ. आता तुम्ही सांगताय प्रशासनाच्या वतीने की आम्ही टीडीआर देऊ. मला एक प्रश्न आहे पाटील साहेब, 200 टीडीआर जर 200 फूट जागा असेल माझी, 200 फूट 100 फूट टीडीआर कोणी घेणार नाही. कोणीच बिल्डर घेत, मी स्वतः बिल्डर आहे. या 100 फूट आणि 200 फूट टीडीआर करणार काय आम्ही? आमच्या हसूल गावात 500 फूट टीडीआर कोणी घेते? टीडीआर बिल्डर कधी घेतो माहिती का? 2000 फूट 2000 स्क्वेअर फूटच्या पुढे जर टीडीआर असला तरच बिल्डर घेतो. 100 500 आणि 200 या एवढ्या स्क्वेअर फुटला टीडीआर कोणी घेत नाही, याला कोणी विचारच पण नाही आणि टीडीआरला व्हॅल्यू नाही. त्याकरता आमच्या हसूल गावकऱ्यांची मागणी आहे, आम्हाला हसूल गावकऱ्यांना पैशातच मोबदला मिळायला पाहिजे साहेब. आता नरेंद्र बापू अवतडे, अब्दुल बापू अवतडे यांना टीडीआर देऊन तुम्ही काय करणार आहे? हे कुठं जातील? हे टीडीआर लगेच जिंकणार आहे का? तुम्ही उद्या टीडीआर करणार आहे? उद्या टीडीआर घेणार कोण? हा माणूस राहणार कुठं साहेब? हे टीडीआरला करणार याला काही अर्थ नाही साहेब. तुम्ही कमिशनर साहेबाला आमच्या गावकऱ्याच्या वतीने सांगा, हर्सूल गावकऱ्यांना टीडीआर लागत नाही. तुम्ही आणि पैशाच्या स्वरूपात तुम्ही सगळ्यांना आर्थिक पैसे म्हणून तुम्ही द्या. टीडीआर आम्ही कोणी घ्यायला तयार नाही साहेब. तुम्ही साहेबांना ते पण सांगा 200 आणि 300 500 1000 पर्यंत टीडीआर ज्यांचे साहेब 1000 पर्यंत टीडीआर कोणी बिल्डर घेत नाही. टीडीआर घेतो माणूस तर कमीत कमी 2000 फुटाच्या पुढे. इथे व्यासपीठावर उपस्थित मनपाचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सूल पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सूलमधील सर्व नागरिक, महिला, बंधू आणि भगिनी, आजची जी मीटिंग होती ती यासाठीच होती की इथे डील करायला कोणी आलेलं नाहीये की हे तुम्ही घ्या आणि ते आम्हाला द्या. इथे जे आलेले आहे चर्चा आणि त्यामधून येणारे उत्पन्न होणारे जे काय अडचणी आहेत किंवा जे काय तुमचे जे काय शंका असतील त्या आणि आमचं जे काय आहे किंवा प्रशासनाचा जो काही व्ह्यू आहे त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही आजची जी बैठक होती ती आयोजित केली होती. यापूर्वी तुमच्या गावातल्या मला वाटतं काल परवा मान्य CP साहेब आणि मनपाचे आयुक्त साहेबांची प्रतिनिधी यांची कमिशनर कार्यालयामध्ये, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर असा निष्कर्ष निघाला की एकदा सर्व गावकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांचं काय मत आहे, त्यांचा काय विचार आहे आणि हे जे मोहीम आहे या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा ते काय अडचणी आहेत याची जाणीव करून घ्यावी. आणि त्या पद्धतीने आज तुमच्यासोबत ही बैठक आयोजित केली. यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्यानंतर कब्रस्तान असेल, गावकऱ्यांचे जे काही घरं आहेत त्या घरांमधून ज्यांचं काय नुकसान होणार असेल, कमर्शियल प्रॉपर्टीज असतील, तर याबाबतचे आता तुमचे जे काय मतं आलेले आहेत ते आम्हाला समजलेत. मनपाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांनी ते मुद्दे लिहून घेतलेत आणि आमच्या मार्फती पण या गोष्टी आम्ही वरिष्ठांना ब्रीफ करू. फक्त याच्यामधून मला हे सांगायचं एवढंच आहे की मनपाच्या जे प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, अतिक्रमण असेल किंवा ज्या मालमत्ता जाणार आहेत याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की त्याच्या बदल्यात काय मोबदला देण्यात यावा, काय न देण्यात यावा, या गोष्टीचा निर्णय मान्य मनपा आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत ते घेतील. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे मला वाटतं काल पण तुमच्यापैकी उच्च न्यायालयामध्ये 16 काहीतरी जणांच्या याचिका दाखल होत्या, त्याचा निर्णय लागलेला आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याची ते अवगत असेल काय निर्णय लागलेला आहे, तर त्या पद्धतीने ते कायदेशीर कारवाई पुढे भविष्यामध्ये करतील. त्यापूर्वी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण व्हावं यासाठी मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून याच्यावर मार्ग काय निघतो ते बघू आणि त्याच्यातून पुढची कारवाई ही ठरवण्यात येईल. त्याचबरोबर जी दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये
कुठल्याही प्रकारची आडकाठी कोणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेलं आहे. त्यामध्ये कोणी आडवं येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही. पण हे कधी ज्यावेळेला या गोष्टींचा सोल्युशन निघेल त्याच्यानंतर म्हणतोय. परंतु आमची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाची ती मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून भूमिका असणार आहे. ते ज्या दिवशी आम्हाला निर्णय देतील की आज रोजी आमचा अशा पद्धतीने सर्व गोष्टींचं सोल्युशन निघालंय त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही शंका होत्या त्या आम्ही ऐकल्यात. याबद्दल मनपाचे अधिकारी हे देखील त्यांच्या वरिष्ठांना त्याबाबत कळवतील आणि मी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय SCP साहेबांना याबद्दल ती माहिती कळवेल. तर याच्यातून काय सोल्युशन निघेल पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला ते कळेल. 6 आणि 7 तारीख ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती या मोहिमेसाठीची हर्सुल गावासाठी. तर त्या मोहिमेच्या अगोदर हा निर्णय निघेल अशी मी अपेक्षा ठेवतो. मनपाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडंसं सखोल अभ्यास करून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असंही मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिका आयुक्त, आदरणीय छत्रपती संभाजीनगर माननीय पोलीस आयुक्त, आदरणीय सर्व गावकरी मंडळ, सर्व अध्यक्ष, सर्व धार्मिक स्थळचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सहकारी, माझे सर्व या हर्सुल गावातील सर्व नागरिक, माननीय पोलीस निरीक्षक आणि आपले सर्व जे काही आपल्या गावातील जे सर्व सहकारी आहे, मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आजची मीटिंग संपली असे जाहीर करतो. आणि त्यांना काय सांगायचं 3 पासून ते 1 पर्यंत पुढांपुढ टाकून द्या ना. आमचे मंदिर बी नाही, आता ते 2000 लोक आहेत कब्रस्तानमध्ये, कुठे ठेवायचा आम्ही आता. पहिली 100 मध्ये त्यांनी ती जागा घेतली नाही, ते फक्त 30 फीट तुम्ही बघा. आता तुम्हाला दाखवलं ते सॉल्व नाही दिले. 29-200 म्हणतात, 200 मध्ये पुन्हा 2000 लोक कुठं ठेवणार सर? त्यांना पाडून ठेवायचं, बेकार करायचं फक्त काही नाही करायचं. तुम्ही आम्हाला नगद पाहिजे तोडून टाका सर, आम्ही तुम्हाला सहकार करतो. तुम्ही सर तुम्ही त्यांना सहकार नका. आम्हाला पिढ्या नाही पाहिजे, पैसे पाहिजे आम्हाला, बिलकुल नाही पाहिजे मीटिंग हुई है पुलिस प्रशासन और महानगर पालिका प्रशासन के साथ, तो ये धार्मिक स्थलों को लेकर क्या फैसला हुआ है? देखिए, महानगर पालिका के जो आयुक्त साहब है श्रीकांत जोशी साहब, इनके ओर से कल मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, कब्रस्तान और दरगाह आईलेजी होड़कर पुतला सभी अध्यक्ष को मनपा की ओर से कल एक नोटिस आई कि आप कोई धार्मिक स्थल जो है 7 दिन में हटाना है, नहीं तो हम इसको हटाएंगे और जो परिणाम होगा और जो वातावरण टाइट होगा तो इसकी जिम्मेदारी आप पूरे जो अध्यक्ष है और मस्जिद के और कमेटी के या मंदिर कमेटी के जिम्मेदार है सब इनके ऊपर आएगा। तो हमने जब नोटिस लिया और हमने तत्काल में प्रेस कॉन्फ्रेंस लिया और चैनलों के जरिए हमने मनपा के आयुक्त साहब को ये बोला कि सर, ये जो आपने जो हमको आश्वासन दिया था कि हर्सुल वासियों को हम TDR नहीं देंगे, मुबदला देंगे, मुबदला मतलब पैसा देंगे, तो हम गांव को हाथ लगाएंगे। और दूसरा आश्वासन ऐसा दिया था कि धार्मिक स्थल जो भी हर्सुल में है, जब तक चर्चा नहीं होंगी, मीटिंग नहीं होंगी, इसको भी हम हाथ में लगाएंगे। तो हमने चैनल के माध्यम से इनको हमारा पैगाम पहुंचाया। तो इन्होंने तत्काल में आज हर्सुल के PM मैडम, आयुक्त साहब ने इन्होंने हमारी बात को दखल लिया और तत्काल में आज इन्होंने हर्सुल परिसर में 4 बजे के टाइम पे एक मीटिंग बुलाया सब गाँववासियों की, जितने धार्मिक स्थल है इसके मेंबर्स, अध्यक्ष, कमेटी के पूरे लोगों को बुलाया और ज़्यादा से ज़्यादा आपने देखा कि सभी गांव के लोग उपस्थित थे और मीटिंग में ऐसा तय किया गया कि मनपा की ओर से गाँव वालों की सुनी गई। इन्होंने ये कहा गया कि हर्सुल वासियों को हम TDR देंगे और धार्मिक स्थल जो है जब तक चर्चा नहीं होंगी, बात नहीं होंगी, इसको हम हाथ में लगाएंगे। तो हमारा भी यही बोलना है कि भाई चर्चा कीजिए। जैसे कि भाई मस्जिद है, मैं मस्जिद कमेटी का अध्यक्ष हूँ, हमारे को मस्जिद को जगह है,
अब कुछ लोगों की चर्चा हुई भाई करना क्या है, तो मैंने जो कहा अभी मीटिंग में कि हमारे जो उलमा है, केवल संभाजीनगर के नहीं, पूरे महाराष्ट्र के और बड़े बड़े उलमा हैं, संभाजीनगर में भी उलमा है, इनसे मैंने बहुत से उलमाओं से बात किया और मैं अभी और करने वाला हूँ। अगर ये बोलते हैं कि भाई अपनों को जगह है और इसमें अपन एक अच्छे काम के लिए रोड चौड़ीकरण के लिए चाहिए, रोड अभी 200 का है, सभी गाँव वाले की मांग ये है कि रोड 150 का होना चाहिए, कम होना चाहिए। तो जो भी समस्या थी आपके सामने गाँव वालों ने महापालिका अधिकारी को बोला और हमने भी सुना, और मैं भी सरकार अगर अच्छा निर्णय लेने जा रही है तो मैं इनके साथ हूँ, लेकिन चर्चा होना चाहिए, हमारा वही बोलना चाहिए, हमारे गाँव वालों को सभी बोलना है कि हमारा अतिक्रमण नहीं है, अतिक्रमण नहीं है। तो जैसे बैंसी के ओर से जो हमको मुबदला दिया गया, पैसे दिए गए, तो मनपा की ओर से भी पैसा देना चाहिए, मुबदला देना चाहिए। और रही धार्मिक स्तर की बात, हम मनपा के आयुक्त साहब से जब भी बुलाएंगे, मेरी इनके कल बात हुई, मेरी इनसे बात हुई कल, ये शनिवार को इन्होंने बोला है कि अभी टाइम ने मतलब बोला है, तारीख बोली है, अपने दिन भी बोला है कि शनिचर के दिन मैं सभी धार्मिक स्थलों की मीटिंग बुलाऊंगा, इसके बाद में निर्णय लूंगा, ऐसा इन्होंने मुझे आश्वासन दिया है। विरोध कर रहे हैं, टीडीआर नहीं होना, कम जगह है ना, क्यों नहीं होना? गांव वाले जो हमारे जितने गांववासी है, इनका बोलना है कि भाई टीडीआर को विरोध क्यों कर रहे हैं। ये बहुत अच्छा सवाल आपने बोला है। गांव वाले टीडीआर को इसलिए विरोध कर रहे हैं कि पहले 50 राइट से 50 और लेफ्ट से 50 बैंसी ने ले चुकी है। आप लोगों के जो घर बचे हैं, किसका 500 बचा है, किसका 300 स्क्वायर फीट बचा है, किसका 1000 बचा है, अगर ये 50-50 में इनका पूरा घर चल जाएगा तो ये टीडीआर लेके क्या करेंगे? इनका बोल मुबदला क्यों बोल रहे हैं? कमिश्नर साहब को मैं खुले अल्फाज में बोल रहा हूँ, गांव वाले पैसे पैसे साहब बोलते, गांव वाले पैसे 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 कर रहे हैं। तो सर, गांव वालों को समझिए, इनके दुख को समझिए। अभी हमारे वतन बड़ौदे, इन्होंने डायरेक्ट बोल दिया मीटिंग में कि मुझे अगर पैसे नहीं मिले और मैं मेरे बेटियों की शादी आए, मैं क्या करूंगा? मैं सीधा आत्मदान करने वाला हूँ। अभी इन्होंने आपके सामने बोला है। तो कमिश्नर साहब को मेरा रिक्वेस्ट है कि सर, हसूल के लोगों को समझिए, ये टीडीआर क्यों नहीं चाह रहे हैं। मैं सर टीडीआर लूंगा, मेरी जमीन ज्यादा जाएंगी तो मैं टीडीआर लूंगा, 2000 फीट जाएंगी, आप जिसका 500 जा रहा है, ये कल इसका मकान अगर तोड़ देंगे तो जाके रहेगा कहाँ? इसीलिए लोग टीडीआर नहीं मांग रहे हैं। पैसे क्यों मांग रहे हैं कि इनका घर टूटेगा और ये दूसरा मकान लेंगे या प्लॉट लेके बनाएंगे, इसीलिए लोग पैसा मांग रहे हैं। प्रशासन का अगर निर्णय होगा, प्रशासन का अगर निर्णय होगा है ये हटाना ही है, यहाँ पर रास्ता चौड़ा करना ही है, तो आपका अगला कदम क्या रहेगा? देखिए, कमिश्नर साहब ने मुझे बोला खुद होकर कि मैं शनिवार को मीटिंग आपकी बुला रहा हूँ। अब शनिवार को ये क्या बोलते हैं और क्या निर्णय निकलता है, और गांव वालों की भी हमारी मीटिंग होंगी, जो गांव जो बोलेगा सभी लोग बोलेंगे, जनता के साथ मैं आके सबसे आगे मैं खड़े रहूंगा। अब इनसे कुछ मालमत्ता घरकामी बी पीआर कार्ड बी आमचं, जर तुम्ही महापालिकेत समजा की पीआर कार्ड हिलू देत नाही तर तुम्ही गुंठ्यावरील काय हिलू देणार आहे? सांगा तुम्ही, याचं द्या उत्तर. हो, डायरेक्ट म्हणतात तुम्ही हे करून घ्या, येणे आपली पीआर गुंठ्यावरी करून घ्या. गुंठ्यावरी केल्यानंतर त्या पीआर कार्डाला जर हिलू नाही तर गुंठ्यावरील काय हिलू देणार आहे? कशाच्या बळावर आम्ही संपत्ती पाळायची? तुमचं घर चाललं का? हा. किती आहे तुमचं घर? माझं समजा 300 आहे. हो, मागं मला पैसे भेटले, पण आता उजून मागे मोबदला पाहिजे ना. मुबदला मिले सिवाय घर तोड़ने नहीं देंगे क्या आप? हाँ? मुबदला मिले सिवाय घर तोड़ने नहीं देंगे? नहीं देंगे, पुराना घर है मेरा। और मंदिर का भी वो जो सुपर हनुमान का मंदिर है वैसा बनाओ तुम। सुपर हनुमान का चौतरफ से रोड है ना, वैसा बनाओ, मंदिर अंदर लो। क्या कहना है तुम्हारा, क्या कहेंगे तुम? जो कागज पत्तर है, अगर केस होती है होने के बाद में बोलते मैं सबूत लेके जाओ तो कोर्ट में जाओ। कोर्ट में जाने के बाद में कोर्ट क्या मानती है? कागज देखती है। ये कागज तो हरसुल वालों ने घर पे बनाए नहीं। हरसुल वाले पूरे नल पट्टी भरते, टैक्स भरते, हर चीज भरते, प्यार कार्ड है। अभी अतिक्रमण बता रहे अपने कमिश्नर साहब महानगर पालिका के, ये अतिक्रमण कहाँ से? पहले बैंसी वालों ने हमको पैसे दिए तो वो टाइम में अतिक्रमण 5 फीट 10 फीट था,
उन्होंने निकाल लिए, पैसे दिए। आप बोलते बोले अतिक्रमण है, अतिक्रमण है कहाँ से? ये कागज पत्थर है तो ये हमने घर में तो नहीं बनाए। अगर इसका अगर मुआवजा नहीं मिलता है तो रोड पे पब्लिक आ जाएंगी, रोड पे मर्डर हो जाएंगे, मर जाएंगे, आत्मादान हो जाएगा, तो इसका जिम्मेदार शासन रहेंगे। नहीं, आपने मीटिंग में भी आत्मदान मैं बोल दिया ना, मैं मेरे बच्चों लेके मैं रोड पे आ जाऊंगा, मैं बच्चे लेकर रोड पे आ जाऊंगा और मैं आत्मादान कर दूंगा। जब तक पैसे देंगे नहीं, समझे क्या? जब तक पैसे देंगे नहीं, जब तक हर्षुल टूटेगा नहीं। तुम पैसे दो, कल तोड़वा लो, हमको कोई गरज नहीं है। हम किधर भी छोटा मोटा घर लेके हमारी जिंदगी बसाएंगे ना। अब मैं बच्चों की शादियां करूंगा क्या करूंगा? मुझे पहले भी हमारा जरा थोड़ा डिस्प्यूट है, पहले गवर्नमेंट में पैसे अटके हुए, अभी ये 1200 है। इसमें क्या करना हमने? हर्सुल गाव येथील जे आता आपली महानगरपालिकाचे अधिकारी व हर्सुल पोलीस स्टेशनचे मॅडम तसेच केदार साहेब यांच्यासोबत आपली बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला TDR देऊ, पण हर्सुल गावामधील कोणी एकही व्यक्ती गावठाणमधील तयार नाही की आम्ही TDR घेणार नाही। याच्यामध्ये असे कित्येक गरीब लोकांचे घरं गेलेले की ज्यांच्या घरामध्ये खायला धान्य सुद्धा नाही आहेत। कोणी भांडे घासायला जातं, कोणी शेतात कामाला जातो, कोणाची कंडिशन काय ते कोणाची कंडिशन काय आहे। जसं दादाने इशारा केला आत्मदानाचा, मी 2 वेळा दिलेला आहे। हर्सुल गावी दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आहे, स्मारक तर चाललं, पण विद्यापीठ नामांतर आपला स्तंभ आहे, विद्यापीठ नामाचा स्तंभ। हा स्तंभ म्हणजे जोक नाही, या स्तंभासाठी कित्येक जीव गेलेले आहेत आणि या सागर गायकवाडचा जीव गेला तरी मी कमी नाही। आणि दुसरा माझा मुद्दा हा आहे की त्याच्यामध्ये माझा 5 किमान 10 फूट बुद्धविहार चाललं, अशोक स्तंभ म्हणतो आपला स्तंभ चालला, विद्यापीठ नामाचा स्तंभ, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा चालला। आमची मागणी एक तर गावामध्ये आम्हाला चौकामध्ये तुम्ही पुतळा बसून देण्यात यावा। तुम्ही 7 दिवसाचा टाइम द्याला, तुम्ही 3 दिवसामध्ये मला काम चालू करून द्या, 4थ्या दिवशी मी पुतळा इकडे बसून घेतो। माझी दुसरी काही म्हणणं नाही। प्लस आपल्या 3 मस्जिद चालल्यात, मस्जिद आजच्या नाही, तसं अनिस दादा पटेलने सांगितलं, हजारो साल पुराणी मस्जिद आहे। दुसरी मस्जिद अलीकडे आहे, डाव्या बाजूने एक, या बाजूने एक, आणि एक इथं मस्जिद आहे समोर। 3 मस्जिद चालल्यात, 3 मस्जिद जाणं जोक नसतो। कब्रस्तानची जागाही चालली आहे, तुम्ही त्या मोबदल्यामध्ये तुम्ही कब्रस्तानला जागा द्या ना, का देऊ शकत नाही? महानगरपालिकेकडे जागा आहे, सर्व वस्तू अवेलेबल आहे, पण आमची एक इच्छा आहे की आमच्या गावामधील जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे ते 1966 मध्ये बसलेलं आहे, 8 मे रोजी। ते स्मारक हटवायचं म्हणजे गावामधली आमची रोनक चालली जाईल पूर्ण। आम्हाला तुम्ही काम चालू करून देण्यात यावे, मस्जिद असो, मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो। माझं नाव सागर भाऊसाहेब गायकवाड। तो इस तरह से आज ये मीटिंग हुई, पूरा मामला सुना गया जनता का। आखिर में फैसला इस मीटिंग का तो अभी तक कुछ आया नहीं है। प्रशासन देखना है इस पे आगे प्रशासन क्या फैसला लेगा। धार्मिक स्थलों को लेकर जो लोगों में एक विरोध देखा जा रहा है, जो गुस्सा देखा जा रहा है, वो भी इस मीटिंग में नजर आया। आप इस खबर को किस तरह देखते हैं, हमें अपनी राय कमेंट कर जरूर बताएं। मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज़ टुडे, औरंगाबाद।